आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्या राजीनाम्याची त्यांनी पुन्हा एकदा मागणी केली आहे। तसंच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा सर्वस्वी अधिकार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच आहे। अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी स्वतः राजीनामा दिला होता। सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर आम्ही स्वतः पाहिलंय की अजित पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, मग धनंजय मुंडे का देत नाहीत असा सवाल देखील आता आमदार धस यांनी उपस्थित केलेला आहे। तर तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी साहित्य खरेदी करताना मूळ बाबी बदलल्या असा धस यांचा मुंडेंवर आरोप आहे। नॅनो युरियामध्ये 21 कोटी 26 लाखांचा भ्रष्टाचार झालाय। डीएपी मध्ये 56 कोटी 76 लाखांचा भ्रष्टाचार झाला। 577 रुपयांच्या कापूस साठवणूक बॅगेची 1250 रुपयांना खरेदी करण्यात आली। एकूण भ्रष्टाचार हा 300 कोटी रुपयांपर्यंत जातो। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी आता सुरेश धस यांनी केलेली आहे। तर धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचाराबाबत खुलासा करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। भ्रष्टाचाराबाबत भारतीय किसान संघानं फडणवीसांना पत्रही पाठवलेलं आहे। वाल्मिक कराडनं पत्र फाडून टाकलेलं होतं। कृषी विभागाकडे भारतीय किसान संघाच्या तक्रारींचं पत्र नाहीये। डीएसएमएस, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, कापूस साठवणूक बॅग, गोगल गायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्यात येणारे कीटकनाशक मेटाल्डिहाइड, बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप हे पुढे तुमच्या लक्षात येईल। खरेदी करण्यासंदर्भात 6 मार्च 2024 रोजी बाब बदलासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलवण्यात आली। कृषी आयुक्त प्रवीण गौडाम यांनी धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार प्रस्ताव दिला। त्या प्रस्तावावर 12 मार्चलाच शासन निर्णय काढून तो लगेच निर्गमित शासनाचं फास्ट काम किती आहे बघा। 12 मार्चला प्रस्ताव गेला कृषी आयुक्तालयाकडून आणि 12 मार्चलाच मंजुरी दिली। त्याचा सुद्धा संपूर्ण पुरावा बाब क्रमांक 2चा जो पुरावा आहे हा पुरावा पीडीएफ द्वारे मी देतो। त्याच दिवशी पाठवलेला प्रस्ताव त्याच दिवशी निर्गमित झालेला शासन निर्णय 12/9/2017चं एक शासन निर्णय की डीबीटी शिवाय शेतकऱ्यांची कुठलीही कसली खरेदी करून नये, परंतु वर उल्लेख केलेल्या बाबीमध्ये खरेदी करता येत नाही आणि ती सगळी खरेदी किती आहे 342 कोटी। महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित यांनी देखील 77 कोटी 45 लाख रुपयाची आवश्यकता असल्याचे पत्र कृषी विभागाला दिले 16 मार्चला। कृषी आयुक्तांनी 31 मार्चला लगेच निर्गमित करून टाकले। 28 मार्चला 16 मार्चचा GR बॅगा द्यायच्यात ना, बॅग 6 बांधाची बॅग 577 ला पुढे येईल। तर त्याचा 77 कोटी रुपयाचा 31 मार्चलाच पैसे ऍडव्हान्स या ठिकाणी दिले। टेंडर काढताना सुद्धा अतिशय डोक्याने टेंडर काढलेला आहे, त्याचा पुरावा हा माझ्याकडे आहे। या टेंडरमध्ये नॅनो युरिया बॅग किंवा असा काही समावेश नाही। हे टेंडर काढताना सुद्धा कोणालाही काही कळू नये अशा पद्धतीचं हे टेंडर काढलेलं आहे। ठराविक लोकांना MAIDC ते चालवणारे अधिकारी, कृषी विभागातले काही ठराविक अधिकारी ज्यांच्या पोस्टिंगच्या आकडे मी तुम्हाला सांगतो, तुमचं डोकं चक्रावून जाईल, महाराष्ट्राचं सुद्धा डोकं चक्रावून जाईल अशा प्रकारची प्रयत्न केला आहे। वेगळा विषय देऊन महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फॅक्टरी प्रिमायसेस अँड मॅन्युफॅक्चरिंग ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूट अंडर कृषी उद्योग ब्रँड असं टायटल दिलं आणि त्याची दिशाभूल करून टाकली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।